5:30 वाजून गेले तर आता घरी आलो. पूर्ण भिजलोय. 2 जागी थांबलो होतो पण पाऊस कुठं थांबण झाला. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. माहेर चालू भावना नेण्यासाठी बरं आम्हाला आले ते घरी. आज आजीचं भरणी व श्राद्ध आहे. ह्या महिन्यात काहीतरी असतं. आजच्या दिवशी कितीतरी आहे ती भरणी व श्राद्ध. ते बरं आम्हाला पटापट पुढे जायचं. घाईमध्ये सगळं चाललंय. ब्लॉग अजून चालू नाही केला. 7:30 वाजून गेले. करावं लवकर चल, नाही तर परत काम मध्ये व्हायचं पण नाही. याच टेस्ट आहे आज, असं पाहिजे. नाही त्याचं पुढे नेल केलं म्हणजे जायचं चांगली. प्रेझेंट लागली पाच थोडंफार येते तेवढं लिहायचं आणि जायचं. A few inches later. थोडं भात किती टाकलं पूर्ण भाजी काय टाकायचं ओळखीचं. काय तुमचा नंबर घ्यायचा? काका तुम्हीच टाका आता. कुठं नाही ते गेले तिकडं. आज एवढी इथं तेवढ्या नाही. मी थोडं टाकतो. टाका तुम्ही टाका. नाही गेलं भाऊ वाटतं टाकून गेलं. हातून गेलं, हात पाय धुवून टाकायला असेल त्यांनी. मायनीमध्ये आलोय गणूला न्यायला. गणूचा फोन आला होता कात्र खटावमध्ये 10 मिनिटात पोच. तोपर्यंत म्हटलं पेट्रोल टाकून यावं. जाऊ बघू आता चौकामध्ये आल्या का नाही. 8:30 वाजले त्या. आज जाताना गाडी घेऊन जायचंय. पेट्रोल टाकलं पहिल्यांदा. येताना काही तकलीफ नको. बघू आलाच रे गणू. फोन तर नाही आला अजून. तिथे जाऊन बघू नक्की आलाय का नाही तो. 3 झाल्या. दोघांना 2 दिल्या. निमी एक एक्स्ट्रा झालं. A few moments later. 11:15 वाजले. जेवण करून आले. जायचंय कॉलेज. गाडी घेऊन चालू डायरेक्ट. नाही खायची म्हणत अजून. आबा तेवढं येते घरी. आबा जातो पटा. केवढा टाइम लागला काय माहिती. पाऊस येतोय थोडा. टेस्ट आज तरी व्हायला पाहिजे. काल तरी नाही झाली, आज झाली म्हणजे काय टेन्शन नाही. एकदा मॅथमॅटिक्सचं 2 चॅप्टर जरी कट झाले, राहिलेले 1 किंवा 2 ते पण झालं म्हणजे झालं. टेस्टचं टेन्शन मिटलं. Later that same evening. नागेवाडी आणि घाणवड च्या मध्ये थांबलोय. पाऊस येतोय काय समजना आणि कुठं थांबायला जागा नाही. ते तिघेजण गेलेले दिसते. ते काय होतं काय माहिती. मी तर भिजलोय थोडाफार. म्हणजे थांबावं जास्त भिजण्यापेक्षा. कधी पाऊस थांबायचा काय माहिती. बुरंगाटीत येते, जास्त मोठा पण नाही येत. बघू वाट जरा मग जाऊ. साडे 5 वाजून गेले तर आता घरी आलो. पूर्ण भिजलोय. 2 जागी थांबलो होतो पण पाऊस कुठं थांबण झाला. मग आलो असंच. म्हणलं जास्त वेळ थांबलं. वीज चमकत होते. नंतर थांबायचं म्हटलं अंधारही व्हायचा आणि अंधाराची भीती आहे त्या रोडला. चोराच 2-3 जणांना अडवलं होतं. त्यासाठी म्हटलं अंधार जाऊ तर आलेलं चांगलं. भिजलो तरी चालेल. कपडे चेंज कर पहिल्यांदा. The next day. काल आल्यानंतर काय ब्लॉग नाही एवढा केला. काल मॅथमॅटिक्स टेस्ट होती, एकदम बेकार केली. मला फॉर्म्युला काय येत होते ते लिहिली. थोडीफार सोडवण्याचा प्रयत्न केला. तर काय बरोबर येते काय माहिती.
आणि आज रविवार आहे. आज ब्लॉग म्हणलं एंड करावा. काल काय टाईम भेटलाच नाही. ब्लॉग आवडले ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.